आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत टेंबलाईवाडी विद्यालयात 1100 विद्यार्थ्यांची तपासणी। महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी व निमसरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग विषयक तपासणी करण्यात येते। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका टेंबलाईवाडी विद्यालयात 2 सत्रामध्ये तब्बल 1100 विद्यार्थ्यांची कुष्ठरोग विषयक तपासणी करण्यात आली। या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणं, निदान, उपचार तसेच आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। कुष्ठरोगाचं लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळाल्यास त्यावर प्रभावी उपचार शक्य असल्यानं शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येतोय। पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव शिंदे तसेच नागरी आरोग्य केंद्र महाडिक माळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपास मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी कुष्ठरोग विभागाचे एमबी पाटील, जीएनएम होशय जाधव, जीएनएम अपूर्वा रुकडीकर, एएनएम वर्षा बिरांजे तसेच आशा स्वयंसेविका संगीता कांबळे, मनीषा काटे, पुष्पा हलकर्णीकर, रिजवाना मुल्ला, उज्ज्वला महेकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली। या उपक्रमाबाबत कुष्ठरोग विभागाचे एमबी पाटील यांनी सविस्तर माहिती दिली। महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा उपक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। 2 सत्रांमध्ये झालेल्या या तपासणी मोहिमेत एकूण 1100 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नियमित तपासणी आणि जनजागृती उपक्रम महत्त्वाचे असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तपासणी मोहिमेस विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं उत्तम सहकार्य लाभलं। विद्यार्थ्यांमध्ये कुष्ठरोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच आजाराचं लवकर निदान आणि उपचाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा हा उपक्रम उपयुक्त ठरला। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।